How to remember radial nerve injury at various levels throughout its pathway and its effects. सो काय लक्षात ठेवायचं की एकतर रेडियल नर्व जे असते त्याचा पाथवे जो असतो त्याच्यामध्ये रेडियल नर्व हाय रेडियल नर्व पाल्सी जर झाली तर एल्बो एक्सटेन्सार रिस्ट एक्सटेन्सार सेन्सरी सप्लाय आणि मोटर सप्लाय सगळेच निघून जातात. त्यामुळे हाय रेडियल नर्व पाल्सीमध्ये थंब ड्रॉप फिंगर ड्रॉप थंब ड्रॉप सेन्सरी लॉस रिस्ट ड्रॉप इनॅबिलिटी टू एक्सटेंड एल्बो हे सगळं होत असतं. तेच आता स्पायरल ग्रूवमध्ये जर इंजुरी झाली तर आपला जो फर्स्ट एल्बो एक्सटेन्सर जो आहे लॉंग हेड ऑफ ट्रायसेप्स आणि लॅटरल हेड ऑफ ट्रायसेप्सचा सप्लाय इंटॅक्ट राहतो. त्यामुळे एल्बो एक्सटेन्सर इंटॅक्ट राहून बाकी सगळे ड्रॉप दिसतात. फिंगर ड्रॉप थंब ड्रॉप सेन्सरी लॉस आणि रिस्ट ड्रॉप. आता जर लॅटरल कोंडाईलपासला एरियापाशी जर इंजुरी झाली तर इथे एल्बो एक्सटेन्सर पण इंटॅक्ट राहतात आणि एक्सटेन्सर कार्पा रेडियालिस लॉंगस जे की रिस्ट एक्सटेन्सर आहे ते पण इंटॅक्ट राहतात. आणि इथे काय दिसणार जर लॅटरल कोंडाईलपाशी इंजुरी झाली तर फिंगर ड्रॉप थंब ड्रॉप आणि फक्त सेन्सरी लॉस दिसणार, रिस्ट ड्रॉप दिसणार नाही. आणि आता जर फक्त पोस्चर नर्वला इंजुरी झाली तर फक्त फिंगर ड्रॉप आणि थंब ड्रॉप दिसणार, कारण सुपरफिशियल ब्रांच जी असते जी रिस्टपाशी डिवाईड होते एल्बोपाशी ती सेन्सरी सप्लाय देते आणि जी डीप जाते ती मोटर सप्लाय देत असते.